राम कृष्ण हरी नर्मदे बाबा हर। राम कृष्ण हरी नर्मदे 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 हर। आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 आपण आपल्या परिक्रमेतल्या 119व्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय। हरिवंशपुरा या ठिकाणी स्थित असणारे हे कावेश्वर धाम नावाचा आश्रम आहे। या ठिकाणी आपण काल संध्याकाळी विश्रांतीसाठी थांबलो होतो परवानगीने। आज आपण या ठिकाणावरून ओंकारेश्वरच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत। ओंकारेश्वर साधारण 27 किलोमीटर बाकी आहे। आज आपण ओंकारेश्वर मध्ये पोहोचतोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। बघूयात आपल्याला मार्गामध्ये काय काय अनुभव येतात ते। आश्रमातून बाहेर पडल्यानंतर मुख्य रस्त्यापर्यंत आपल्याला ज्या रस्त्याने आपण आतमध्ये आलो होतो त्या रस्त्यानेच बाहेर पडायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या रस्त्याने आपण बाहेर आल्यानंतर हा जो आडवा आपल्याला मुख्य रस्ता लागलेला आहे त्या मुख्य रस्त्याने आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय। हातिया बाबा या गावापर्यंत आपण या मुख्य रस्त्याने जाणार आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। काल संध्याकाळी आपण आश्रमामध्ये विश्रांतीसाठी तर परवानगीने थांबलो, पण आश्रमातले जे सेवेकरी होते ते त्यांच्या घरगुती काहीतरी अर्जंट कामासाठी इंदोरला गेले होते। त्याच्यामुळे या ठिकाणी सेवा करण्यासाठी कोणीच नव्हतं। त्यांनी चावी पाठवून दिली आणि जो व्यक्ती चावी घेऊन आला होता त्या व्यक्तीने या ठिकाणी आम्हाला विचारलं होतं की भोजन प्रसादी तुम्ही काय व्यवस्था करणार आहे। म्हटलं काहीच नसेल तरी काय हरकत नाही, मैयाने 118 दिवस उपाशी ठेवलेलं नाहीये, तर ती आताही ठेवणार नाही, ती काही ना काहीतरी व्यवस्था करेलच। तर तसंच घडलं। संध्याकाळी आपण आरती करत बसलो होतो। आरती झाल्यानंतर आपली भोजन प्रसादी आपल्यापर्यंत आली। आता ती कशी आली तेच सांगायचंय। या ठिकाणी जे तुम्हाला सांगितलं तर 5 ते 6 परिक्रमाचे अगोदरच आलेले होते, तर ते दुपारी 3 वाजल्यापासून ते या ठिकाणी येऊन बसले होते आणि त्यांनी बाहेर चूल होती, त्या चुलीवरती त्यांच्याकडे वाहन होतं, म्हणजे गाडी त्यांच्या बरोबर असायची। एक गाडीमध्ये एक जण चालवणारे आणि 4-5 जण पायी चालणारे अशा प्रकारची परिक्रमा त्यांची चालू होती। तर ते या ठिकाणी 3 वाजता पोहोचले होते आणि त्यांनी त्यांच्यासाठीचा भोजन प्रसादीचा स्वयंपाक या ठिकाणी केलेला होता आणि आमची आरती होईपर्यंत त्यांनी त्यांची भोजन प्रसादी प्राप्त केली आणि भोजन प्रसादी प्राप्त झाल्यानंतरही या ठिकाणी भोजन प्रसादी त्यांची शिल्लक राहिली आणि ती आपल्या नशिबी त्या ठिकाणी मैयाने दिली। अशा प्रकारे आपली संध्याकाळची भोजन प्रसादीची व्यवस्था या ठिकाणी झाली। त्यावेळेस ते जे परिक्रमावासी होते ते म्हणाले की या ठिकाणी आश्रम तर बंद होतं, आम्ही फोन करून चावी मागवली होती आणि कदाचित आम्ही या ठिकाणी यासाठीच आलो असेल की तुमची भोजन प्रसादीची व्यवस्था आम्हाला करायची होती। श्रद्धेने जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जात असाल ना, तर ती श्रद्धा पूर्ण करण्याची जबाबदारी ज्या देवावरती तुमची श्रद्धा आहे त्या देवाची असते। त्याच्यामुळं श्रद्धा ही खूप महत्वाची आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आश्रमापासून या मार्गाने आपण सरळ सरळ साधारण 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बखरगाव आपल्याला मार्गात लागलेला आहे। याही गावातून आपल्याला हातिया बाबा आश्रमापर्यंत सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। हातिया बाबा आश्रमापासून हा जो मुख्य मार्ग आहे तो मार्ग सोडून आपल्याला आतल्या रस्त्याने मार्गस्थ व्हावं लागणार आहे। काल निघाल्यापासून आपण याच मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। बखरगाव पासून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर सरळ सरळ या मार्गाने आल्यानंतर हे करवली गाव आपल्याला रस्त्यामध्ये लागलेलं आहे। या करवली गावातून आपण सरळ सरळ हातिया बाबा आश्रमाच्या दिशेने मार्गस्थ आहोत। नर्मदे हर। नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। हरवंशपुरा या गावातील आश्रमापासून साधारण 7 किलोमीटर आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी आपल्या उजव्या बाजूला हातिया बाबा आश्रम आहे। या आश्रमापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरही मार्गामध्ये आपल्याला 3 आश्रम वेगवेगळे लागले। या ठिकाणी आपण थोडा वेळ विश्रांती करूयात आणि पुढे मार्गस्थ होऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। हातिया बाबा आश्रमामध्ये थोडा वेळ विश्रांती करून चाय प्रसादी व बालभोग याचा स्वीकार करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत। या आश्रमातून बाहेर पडल्यानंतर हा जो मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्याने आपल्याला
उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय आणि सरळ गेल्यानंतर एक नहेर म्हणजे कॅनॉल येणार आहे, त्या कॅनॉलच्या शेजारून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायला सांगितलेलं आहे. रामकृष्ण नर्मदे हर हतियाबाबा आश्रमामध्ये आपण थोड्या वेळ विश्रांतीसाठी आणि पुढचा मार्ग विचारण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलो. तर तिथल्या महाराजांनी आपल्याला प्रश्न विचारला की रात को कहाँ पे रुके थे. आपण सांगितलं की हरवंशपुरामध्ये जे कावेश्वर धाम आहे त्या ठिकाणच्या आश्रमामध्ये थांबलो होतो. तर ते म्हणाले वो आश्रम तो बंद था तो वो खुला कैसे. म्हणजे त्यांनाही आश्चर्य वाटलं की हे आश्रम नेहमी बंद असणार आज आपल्यासाठी कसं काय उघडले गेलं. सगळी मैयाची कृपा आहे, आपली व्यवस्था करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आश्रम उघडून ठेवला असावं कदाचित. रामकृष्ण हरी नर्मदे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर हतियाबाबा आश्रमापासून साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय या कॅनलच्या शेजारून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. आता या ठिकाणी मार्गदर्शक फलकही लावलेला आहे आणि अशा प्रकारचा हा कॅनॉल आहे. या कॅनॉल मध्ये सध्या पाणी आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कॅनॉलच्या अलीकडच्या बाजूने आपल्याला पुढे सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय. या मार्गाने आता आपण गुंजी या गावापर्यंत मार्गस्थ होणार आहोत. गुंजी गावातून पुढे अंजरूद या गावामार्गे ओंकारेश्वर पर्यंत आज आपण पोहोचणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजचा आनंद वेगळाच आहे, कारण ज्या ठिकाणाहून आपण आपली परिक्रमा चालू केली होती ती परिक्रमा आपण एक एक पाऊल उचलत आता परिक्रमेच्या पूर्णत्वापर्यंत पोहोचतोय. आज खरं तर मन होत नाहीये पुढे मार्गस्थ होण्याचं, पण आपली परिक्रमा आपण पूर्ण करूयात आणि त्यानंतर जीवनाचा जो दुसरा अध्याय आहे तो दुसरा अध्याय चालू करण्याच्या मार्गावरती मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कॅनॉलने आपण सरळ सरळ साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर आपल्याला एक आडवा डांबरी रस्ता लागलेला आहे. त्या डांबरीला आपल्याला पार करून पुढे कॅनॉलच्या शेजारूनच मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण गुंजली या गावापर्यंत मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ आपण आल्यानंतर आपण डांबरी मार्ग ओलांडून आल्यावरती अजून एक आपल्याला पूल लागला होता. त्या पुलानंतर हा दुसरा पूल लागलेला आहे. या दुसऱ्या पुलावरून आपण डावीकडे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता नहेरच्या डाव्या बाजूला आपण जाणार आहोत आणि या पुलावरून पुढे आल्यावरती आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजवीकडे जाण्याचा मार्ग आहे. या मार्गाने आपण गुंजली या गावाकडे मार्गस्थ होत आहोत आणि गुंजली गावातून आपण सरळ सरळ पुढे अंजरूद या गावाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर सुद्धा 2 रस्ते दिसतात. त्यातल्या या डाव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ आल्यानंतर आपल्याला कुठेही वळायचं नाहीये. हा जो सरळ मार्ग गावापर्यंत चाललेला आहे त्या मार्गाने आपल्याला गावापर्यंत पोहोचायचंय. उजवीकडे डावीकडे आपल्याला असे मार्ग भरपूर येतील, पण त्या कोणत्याही मार्गाने आपल्याला न वळता गुंजली या गावाच्या दिशेने सरळ सरळ मार्गस्थ राहायचे. जर आपण लांबून पाहिलं तर समोर आपल्याला गाव दिसतंय, त्या गावापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या कॅनॉलच्या पुलावरून आपण डावीकडे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपण साधारण 1.5 ते 2 किलोमीटर आलोय. आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा मार्ग लागलाय. या आडव्या मार्गाने आपल्याला डावीकडे वळायचंय. हे समोर दिसतंय ते गुंजली गाव आहे. या गुंजली गावातून आपण खंगवाडा या गावाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातल्या या पहिल्याच चौकात आल्यानंतर आपल्याला डावीकडे न जाता सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. या सरळ मार्गाने गावातून आपल्याला आता पलीकडे जायचंय आणि खंगवाडा या गावाच्या दिशेने पुढे मार्गस्थ व्हायचंय. या गावात आल्यानंतर पाठीमागे जे झाड दिसतंय त्या झाडाखाली एक घर आहे. तिथून आपल्याला मैयांनी चाय प्रसादीसाठी आवाज दिला. त्यांची चाय प्रसादी स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. गावातला हा जो मुख्य रस्ता आहे, हा मुख्य रस्ता जसा आपल्याला घेऊन चाललाय तसा आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गुंजली गावातून या सरळ सरळ रस्त्याने आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर गावाच्या बाहेर आल्यानंतर या ठिकाणी एक मोठी वास्तू आहे, इमारत, आणि हा चौक लागलेला आहे. या चौकातून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचं खंगवाडा या गावाच्या दिशेने.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण आता या गुंजली गावातून बाहेर पडलेलो आहे. या गुंजली गावात आपण साधारण 1 तास झाले या गावातच आपण फिरतोय. या ठिकाणी पाठीमागे जे घर दिसतंय त्या घरामध्ये सुद्धा आपल्याला चाय प्रसादीसाठी बोलवलं होतं. त्याचबरोबर या गावाच्या मध्यभागी एक पंडितजी आहेत. त्या पंडितजींनी सुद्धा आपल्याला त्यांच्या घरी चाय प्रसादीसाठी बोलवलं. त्याचबरोबर बालभोगही दिला. त्याचा स्वीकार करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा खंगवाडा या गावाकडे जाण्याचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गुंजली गावातून आपण साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर बाहेर आल्यानंतर पुन्हा आपण त्या कॅनलपाशी पोहोचलेलो आहे. आपण या कॅनलनी जर सरळ सरळ आलो असतो कॅनलच्या शेजारून तरी सुद्धा या ठिकाणी येऊन पोहोचलो असतो. पण त्या ठिकाणी दिशादर्शक फलक आपल्याला गुंजली या गावाकडे दिशा दाखवत होता. त्याच्यामुळे आपण त्या दिशेने पुढे मार्गस्थ झालो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण या मार्गाने खंगवाडा या गावाच्या दिशेने पुढे मार्गस्थ आहोत. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर हा जो सिमेंटचा मार्ग आहे त्या सिमेंटच्या मार्गाने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गुंजली गावातून या मार्गाने साधारण 2 ते 2.5 किलोमीटर आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी खंगवाडा या गावात आपण येऊन पोहोचलेलो आहे. याही गावातून आपण सरळ सरळ अंजरुद या गावाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. या चौकातून आपल्याला कुठेही न वळता सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खंगवाडा गावातील या चौकात आल्यानंतर आपल्याला एक आडवा रस्ता लागलेला आहे. या आडव्या रस्त्याने आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. डावीकडे वळून थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा एक चौक लागलेला आहे. त्या चौकात आपल्याला मुख्य रस्त्याने डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अंजरुद या गावाच्या दिशेने आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. खंगवाडा गावात या ठिकाणी नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारून आपल्याला जो मार्ग आहे उजव्या बाजूला त्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आता अंजरुद या गावापर्यंत आपल्याला या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने खंगवाडा गावातल्या या चौकात आल्यानंतर आपल्याला इथून उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता उजव्या बाजूचा जो रस्ता आहे तो सरळ सरळ आपल्याला अंजरुद या गावापर्यंत नेऊन सोडेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खंगवाडा गावातून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर आपण या ठिकाणी अंजरुद या गावात येऊन पोहोचलेलो आहे. या गावातून आता आपण ओंकारेश्वरच्या दिशेने पुढे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 6 ते 7 किलोमीटर या ठिकाणाहून ओंकारेश्वर आहे. जे आपण 1 ते 2 तासामध्ये आज ओंकारेश्वरला पोहोचतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अंजरुद गावामध्ये साधारण 200 मीटर आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी समोर एक शाळा दिसते. शाळेपासून 2 रस्ते गेलेले, त्यातल्या आपल्याला उजव्या बाजूच्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा पूल लागलेला आहे. या पुलावरून आपण पुढे मार्गस्थ झाल्यावरती हा मुख्य रस्ता सरळ सरळ चाललेला आहे. आपल्याला हे पाण्याच्या टाकीचं जे काम चालू आहे त्याच्या अलीकडून जो डाव्या बाजूला कच्चा मार्ग दिसतो त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर 2 रस्ते दिसतात आपल्याला. त्यातल्या उजव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. दोन्ही मार्गाने आपण जाऊ शकतो. डाव्या बाजूच्या मार्गाने गेलो तर तो कोठी या गावावरून मार्ग जातो आणि उजव्या बाजूने जर गेलो तर एका पहाडावरून आपल्याला पगदंडीने जावं लागतं. त्याच्यामुळे आपण उजव्या बाजूच्या या मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ अर्धा किलोमीटर साधारण पुढे आल्यानंतर पुन्हा 2 मार्ग लागलेले आहेत. त्यातल्या या सरळ सरळ मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने पुढे मार्गस्थ असताना आपल्या डाव्या बाजूला एक गोशाळा लागली आपल्याला. त्या गोशाळेमधून एका महिन्याने आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित केलं. त्यांची चाय प्रसादी स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गोशाळेपासून साधारण 100 ते 200 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा मार्ग लागलेला आहे. या मार्गाने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. उजवीकडे वळाल्यानंतर थोडंसं पुढे आलो की पुन्हा 2 रस्ते दिसतात. त्यातल्या आपल्याला डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या जंगल मार्गामध्ये आलेलो आहे. साधारण 2 ते 3 किलोमीटरचं हे जंगल आहे आणि याच्यामध्ये दिशादर्शक खुणा जागोजागी लावलेले आहेत.
या दिशादर्शक खुणांच्या आधारे आपण आता ओंकारेश्वरच्या दिशेने मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर एक डाव्या बाजूला मार्ग चाललेला आहे, त्यांनी न जाता आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचं। या मार्गाने हा डाव्या बाजूचा मार्गही ओंकारेश्वरच्या दिशेने जातो, पण तो थोडासा गोल फिरून जातो, त्याच्यामुळे त्याने मार्गस्थ नव्हता, आपण या सरळ सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर हा मुख्य मार्ग आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि या उजव्या बाजूला जो पगदंडी मार्ग दिसतो त्या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी दिशादर्शक खूण लावलेली आहे, या झाडाला एक रिबीन बांधलेली दिसते, त्याच्यामुळे आपण या रस्त्याने पुढे मार्गस्थ होत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। तो जो मोठा मार्ग होता तो मार्गही ओंकारेश्वरला जातो, पण तो थोडासा लांबून जात असल्यामुळे हा जो पगदंडी मार्ग आहे तो आपला परिक्रमेतला पैदल मार्ग आहे। अशा प्रकारचा हा मार्ग आहे, आपण याने पुढे ओंकारेश्वरच्या दिशेने मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाजूला जंगल आहे, पण हे जंगल थोड्या वेळासाठीच आहे, एवढं घनदाट जंगल नाही आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर या पगदंडी मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर पुन्हा एक मोठा मार्ग लागलेला आहे आपल्याला, त्या मार्गाने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या उजव्या बाजूने थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा हा मुख्य मार्ग सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि या डाव्या बाजूच्या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने सरळ सरळ आल्यानंतर या ठिकाणी एक डांबरी मार्ग आडवा लागलेला आहे आपल्याला। या डांबरी मार्गाने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय आणि आपल्याला या घरांच्या पलीकडे जो एक छोटीशी टेकडी दिसतेय त्या टेकडीच्या पलीकडे ओंकारेश्वर आहे। आता आपण ओंकारेश्वरच्या खूपच जवळ पोहोचलेलो आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर हा जो मुख्य डांबरी रस्ता आहे तो आपल्याला आता सोडून द्यायचा आहे आणि गावात जाणारा हा सिमेंटचा जो मार्ग आहे डाव्या बाजूचा त्या मार्गाने आता पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। हे जे गाव आपल्याला दिसतंय ते गुंजाडी पुनर्वास असं गाव आहे, या गावातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पाठीमाग आपण गुंजारी पुनर्वास या गावातून पुढे मार्गस्थ झालो, लगेच खेटून याला डुहिक्या नावाचं हे गाव आहे, याही गावातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। दोन्ही गावं एकमेकांना खेटूनच आहेत। रामकृष्ण हरी नर्मदे हर या दोन्ही गावातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आता गाव संपलेला आहे आणि हा जो मार्ग दिसतोय आपल्याला सिमेंटचा मार्ग, या मार्गाने आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत त्या टेकडीच्या दिशेने। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने साधारण 200-250 मीटर आपण गावातून पुढे आल्यावर या ठिकाणी पुन्हा 2 रस्ते लागतात, यातल्या आपल्याला डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। ओंकारेश्वर साधारण या ठिकाणाहून 1 ते 1.5 किलोमीटर बाकी आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबलोय। या मार्गाने सरळ सरळ आपण ही समोर जी पहाडी आहे ती पहाडी पार करून गेलो की ओंकारेश्वर येणार आहे। आज सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत, तो म्हणजे आपल्याला परिक्रमेमध्ये आपल्या बॅगमध्ये काय काय आवश्यक आहे आणि परिक्रमेमध्ये बॅग सोडून इतर गोष्टी आपल्याला काय काय आवश्यक असतात त्याविषयी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। 119 दिवस पूर्ण झालेले आहेत आज, आणि 119 दिवस आपण कोणकोणत्या वस्तू आपल्याबरोबर वागवल्या, सांभाळल्या आणि कोणकोणत्या वस्तूंचा आपल्याला किती उपयोग झाला हे या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आता आपण पहिल्यांदा बॅग आपली अनबॉक्सिंग करूयात, उघडूयात बॅग आणि बॅगमध्ये काय काय आहे ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पूर्ण परिक्रमेमध्ये या समोर ज्या वस्तू दिसतात या सर्व वस्तू आपल्याबरोबर असणं आवश्यक आहे। पहिली गोष्ट म्हणजे ही एक बॅग आहे जी तुम्ही गळ्यामध्ये अडकवलेली पाहत असाल व्हिडिओमध्ये। त्याच्यानंतर हा कमंडलू आहे, या कमंडलूमध्ये आपल्याला जे आपल्या प्रवासामध्ये आपल्याला जल लागतं ते जल आपल्याला ठेवावं लागतं आपल्याला पिण्यासाठी। आणि कमंडलू किती मोठा असावा, तर साधारण 1 ते 1.25 लिटर पाणी त्यामध्ये बसेल अशा प्रकारचा कमंडलू आपल्याकडे असला पाहिजे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दंड आहे, हा दंड आपल्याकडे असला पाहिजे। आता माझ्या हातात जो दंड आहे तो आपल्याबरोबर जे बाबा आहेत त्या बाबांचा दंड आहे, हा जो दंड आहे आपल्याकडे असणं आवश्यक आहे। आता दंड कसा असावा, किती उंचीचा असावा, किती पेऱ्यांचा असावा, अशाबद्दल बरेच व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, तर त्यामध्ये न जाता
तुम्हाला योग्य जो दंड वाटेल तो तुम्ही घ्या. म्हणजे तुमच्या उंचीनुसार खांद्यापर्यंत शक्यतो आला पाहिजे, ज्याने आपल्याला मार्गामध्ये काही अडथळे येतील त्या अडथळ्यांना बाजूला करण्यासाठी किंवा चढ उतार ज्यावेळेस लागतात त्यावेळेस आधार घेण्यासाठी उपयोग होतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे ही जी बॅग दिसते ती बॅग आपल्याकडे असणं आवश्यक आहे. बॅग कशा प्रकारची असली पाहिजे, तर खूप महागाची बॅग घ्यायची आवश्यकता नाहीये. साधारण 50-55 लिटर कॅपॅसिटीची बॅग असेल तर ती आपल्यासाठी सुटेबल आहे. खूप जास्त साहित्य आपल्याला बरोबर बाळगावं लागत नाही. आता या बॅगमध्ये काय काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. फक्त बॅग अशी असावी की ज्याचे बंद आपण खांद्यावरती घेतले की ते बंद आपल्याला टोचले नाही पाहिजेत. त्या बंदांपाशी कुशन असलं पाहिजे. अशा प्रकारची बॅग असावी. बाकी खूप महागाची बॅग घेण्याची आवश्यकता नाहीये. आता या बॅगमध्ये काय काय साहित्य आहे ते बॅगमधून बाहेर काढतो आणि तुम्हाला दाखवतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण बॅगमधील पूर्ण साहित्य बाहेर काढलेलं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे हे आपलं आसन आहे. या आसनाची आवश्यकता आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आश्रमांमध्ये आपल्याला आसन नसतं, म्हणजे आश्रमामध्ये सुद्धा व्यवस्था केलेली असते आसनांची, पण जर परिक्रमावासी जास्त झाले तर त्या ठिकाणी आसन संपले जातात. त्यावेळेस आपल्याला या आसनाचा उपयोग होतो. आणि समजा मंदिरात वगैरे कधी थांबण्याची वेळ आली तर त्यासाठी सुद्धा आसनाची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर भोजन प्रसादीसाठीची ही थाली आहे. ही थाली 3 ते 4 कप्प्याची असावी, कारण 2-3 पदार्थ जर असले तर एका कप्प्याच्या भोजन प्रसादीच्या थालीमध्ये ते आपल्याला घेणं थोडंसं अवघड होतं. त्यानंतर आपले टॉवेल, अंडरवेअर, बनियन आणि या ज्या 2 बॅग ठेवलेल्या आहेत, या 2 बॅगा वेगवेगळ्या कशासाठी आहेत, तर एका बॅगमध्ये आपले धुतलेले कपडे ठेवायचे. म्हणजे आपली कोपरी असेल, धोतर असेल किंवा लुंगी असेल, पंचा असेल, उपरणं असेल, जे काही आपण धुवून ठेवलेलं आहे, धुवून वाळवून ठेवलेलं या एका पिशवीत ठेवायचं आहे. आणि जे धुवायचंय ते एका पिशवीत ठेवायचं. त्याच्यासाठी ह्या 2 वेगवेगळ्या पिशव्या आहेत. त्याच्यानंतर ही जी बॅग दिसते याच्यामध्ये आपलं ब्रश, साबण आणि ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, तेल वगैरे, ते याच्यामध्ये ठेवलेलं असतं. आणि आपल्याला आवश्यक जर गोळ्या बरोबर ठेवायच्या असतील तर त्याही तुम्ही या पिशवीमध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला थंडीमधून संरक्षण करण्यासाठीचं हे आपलं पांघरूण आहे. एवढं मला पूर्ण थंडीमध्ये व्यवस्थित पुरलं. याच्यामधून कोणतीही थंडी वाजली नाही. आणि ज्या ठिकाणी थंडी जास्त होती त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडचं ब्लँकेट वेगळं मिळालं होतं आपल्याला आश्रमामध्ये. त्याच्यानंतर हा आपला स्वेटर आहे, जे आपण परिक्रमेत असतानाच विकत घेतलं होतं. त्यानंतर या ठिकाणी कान टोपी आणि हातमोजे आहेत. आणि ही जी पाण्याची बॉटल दिसते ती पाण्याची बॉटल आपल्याला ज्या ठिकाणी आश्रमामध्ये टॉयलेटची व्यवस्था नसते त्या ठिकाणी आपल्याला बाटलीत भरून पाणी घेऊन बाहेर आपल्याला शौचासाठी जावं लागतं, त्यासाठी त्या बाटलीचा उपयोग होतो. त्याच्यानंतर या ठिकाणी पॉवर बँक आहे. पॉवर बँकची आपल्याला पूर्ण परिक्रमेमध्ये 2 ते 3च वेळा आवश्यकता लागली. बाकी ठिकाणी आपल्याला सर्व लाईटची व्यवस्था सर्व आश्रमांमध्ये भेटली होती. आणि या ठिकाणी आपल्याला जी काही पुस्तकं आपल्याला परिक्रमेमध्ये वाचायची असतील शांत बसल्यानंतर ती पुस्तकं आहेत. आणि हा आपला पूजेचा बॉक्स आहे. आणि ही जी बॅग आहे या बॅगमध्ये आपण मोबाईल, चार्जर, ज्या गोष्टी आपल्याला वारंवार सारख्या लागतात त्या आपण त्यामध्ये ठेवून पुढे मार्गस्थ होतो. अशा प्रकारची ही पूर्ण बॅग आहे. या सर्व साहित्यांचं जर वजन केलं तर साधारण 8 ते 8.5 किलो वजन या पूर्ण साहित्यांचं होतं. आणि आपल्या कमंडलूचं वजन साधारण 1 किलो भरलेलं असल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला वजन वागवावं लागतं. आणि ही जी गळ्यात अडकवायची बॅग आहे त्याच्यामधलं जे साहित्य आहे त्या साहित्याचं साधारण अर्धा ते 1 किलोच्या आसपास वजन होतं. आता यातलं मला काय लागलं नाही कधीच, तर एक म्हणजे तुम्हाला सांगितली पॉवर बँक, ती सुद्धा 3 वेळा मला लागली. आणि का लागली ती, तर आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी बॅटरी जास्त जात होती, त्याच्यामुळे त्या पॉवर बँकेची आवश्यकता लागली. ही पॉवर बँक नसली तरी चालते. त्याच्यानंतर ही पुस्तकं आहेत, 4 ते 5 पुस्तकं सोबत घेऊन आलो होतो, पण सगळ्या पुस्तकांचं वाचन आपल्याला करणं शक्य झालं नाही. 1 ते 2 पुस्तकं आपल्याला यातली वारंवार लागत होती, बाकी पुस्तकं आपण आणली नसती तरी चाललं असतं. अशा प्रकारे यातलं साधारण 1 किलो वजन आपण कमी करू शकलो असतो, कारण पॉवर बँकच 400-450 ग्रॅमची आहे आणि पुस्तकाचं समजा 500-600 ग्रॅम, असं अजून थोडंसं वजन कमी झालं असतं. या आपल्या आवश्यक गोष्टी होत्या. त्याच्यानंतर किती ड्रेस बरोबर घ्यायला पाहिजेत, तर माझ्या पूर्ण परिक्रमेमध्ये 2 कोपऱ्या, 2 लुंग्या आणि 2 उपरणी एवढंच आपण आपलं जे पोशाखाचं साहित्य आहे तेवढं बरोबर घेतलं होतं. एक टॉवेल, अंडरपॅन्ट एवढं सोडून आपल्याकडे कोणतंही पोशाखाचं साहित्य बरोबर नव्हतं. आणि हे आपल्यासाठी पुरेसं आहे. ज्यावेळेस आपल्याला आश्रमामध्ये दुपारचा वेळ मिळतो, दुपारच्या विश्रांतीसाठी आपण थांबतो,
त्यावेळेस जो तुमचा अगोदरचा ड्रेस खराब झालेला आहे तो तुम्ही धुवून ठेवू शकता आणि दुसरा वापरू शकता. अशा प्रकारे आपल्याला परिक्रमेमध्ये पूर्ण मार्गस्थ व्हावं लागतं. हे जे दाखवलेलं साहित्य आहे ते सोडून भरपूर गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण त्या सर्व गोष्टींची आवश्यकता लागत नाही. उदाहरणार्थ काही लोक आपल्या स्वतःच्या खाण्याची व्यवस्था बरोबर घेऊन जातात किंवा जास्तीचे कपडे घेऊन जातात, जास्तीचं पांघरून घेऊन जातात. या एका ब्लँकेटमध्ये जर तुम्ही बारकाईने, तर ही जी ब्लँकेट आहे आपली, ही ब्लँकेट आपण मोठी घेतलेली आहे थोडीशी, आणि ही डबल करून जरी अंगावर घेतली तरी आपल्याला पुरत होती. आणि त्याच्या आतमध्ये एक शॉल आहे बघा, बरोबर आहे. अशा प्रकारे हे पांघरून आपण घेत होतो. आणि जर तुम्हाला थंडी जास्त वाजत असेल तर अजून एक छोटीशी ब्लँकेट बरोबर घेतली तरी ती पुरेशी आहे. अशा प्रकारचं हे आपलं परिक्रमेत लागणारं आवश्यक साहित्य आहे. अगोदर हा व्हिडिओ का बनवला नाही, कारण काय साहित्य लागेल याची आपल्याला कल्पना नव्हती. अगोदर आपल्या बॅगमध्ये 2 वेगळे ड्रेस होते जे की आपल्याला मार्गामध्ये लागतील असं वाटलं होतं. ते ड्रेस आपण आदिवासी भागांमध्ये ज्यावेळेस मार्गस्थ होतो त्या भागांमध्ये आपण तिथल्या लोकांना ते वाटत जे काही आवश्यक साहित्य होतं आपल्याकडे ते वाटत आपण गेलो. आणि कोणतीही भोजन प्रसादी किंवा कोणतीही दुपारच्या बालभोगची व्यवस्था, सकाळच्या बालभोगची व्यवस्था आपण कधीही आपल्या सोबत ठेवलेली नाही. अशा प्रकारे हे संपूर्ण साहित्य आपल्याला परिक्रमेमध्ये आवश्यक असणारं तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानुसार किती घ्यायचं किती नाही घ्यायचं हे तुमच्यावरती अवलंबून आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर या झाडाखाली आपण थोडा वेळ विश्रांती करून आपली बॅग आणि बॅगमध्ये काय आहे त्याच्याबद्दलचं साहित्य दाखवून आता आपण ओंकारेश्वरच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. ओंकारेश्वर पर्यंत आपण पोहोचलोय, पण आता इथून पुढे एक पाऊल उचलायचं म्हटलं तर असं वाटतं की आता परिक्रमा आपली पूर्ण होणार आहे. अशीच परिक्रमा ही चालू राहावी, पण आपण परिक्रमा तर पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आज आपण संध्याकाळी ओंकारेश्वर मध्ये पोहोचूयात. गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबूयात. नर्मदा मैयाच्या किनारी जाऊन मैयाचं दर्शन घेत बसूयात आणि उद्या परिक्रमेची सांगता करूयात. अशा प्रकारचा हा आता ओंकारेश्वरकडे जाण्याचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे टेकडीवरती जाण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण टेकडी चढून आलोय आणि या ठिकाणी टेकडी उतरायला सुरुवात केलेली आहे. समोर आपल्याला ओंकारेश्वर शहराचं दर्शन होत आहे. तिथपर्यंत आता आपण मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर टेकडीवरून खाली उतरून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक कॅनॉल दिसतोय खाली. या कॅनॉलच्या पलीकडे आपल्याला या पुलावरून मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या जलाशयातला हा कालवा आहे. आपण नर्मदा मैयाचं नमन करून या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पुलावरून पुढे मार्गस्थ झाल्यावर सरळ जो मार्ग दिसतो त्या मार्गाने आपल्याला आता ओंकारेश्वर शहरात जाऊन गजानन महाराजांच्या आश्रमापर्यंत आपण मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आपल्याला समोर मानधाता पर्वत दिसत आहे आणि त्या पर्वतावरती शंकराचार्यांचा जो स्टॅच्यू आहे तो आपल्याला या ठिकाणाहून दिसतोय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला ओंकारेश्वर शहरातला हा मुख्य मार्ग लागलेला आहे. या मार्गाने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. उजवीकडे आल्यानंतर समोर जे 2 मार्ग दिसतात त्यातल्या ज्या बाजूला बॅरिकेड लावले डाव्या बाजूला त्या मार्गाने आपल्याला सरळ पुढे गजानन महाराजांच्या आश्रमाकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण ओंकारेश्वर मध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नागेश्वर महादेव मंदिर आहे. तिथे साबुदाणा खिरीचा प्रसाद मिळाला, त्याचा स्वीकार करून आपण आता पुढे गजानन आश्रमाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि समोर दिसतंय ते गजानन आश्रमातलंच मंदिर आहे गजानन महाराजांचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण गजानन आश्रमापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आपण या ठिकाणी परवानगी घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण गजानन आश्रमामध्ये आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी परवानगीने थांबणार आहोत. आपण आपलं आसन लावून थोडंसं फ्रेश होऊन नर्मदा मैयाच्या किनारी दर्शनासाठी जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण आश्रमामध्ये आसन लावून फ्रेश होऊन नर्मदा मैयाच्या किनारी बऱ्याच दिवसांनी नर्मदा मैयाचं दर्शन करण्यासाठी आपण जात आहोत. हांडिया या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला मैयाचं दर्शन झालं नव्हतं, ते आपण आज घेऊयात. त्या ठिकाणी निवांत बसून थोड्या वेळ साधना करूयात आणि पुन्हा आश्रमात येऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर आपण डाव्या बाजूला मार्गस्थ होत आहोत. आता इथले सगळे मार्ग तुम्हाला माहितीच आहेत, त्याच्यामुळे आता मार्ग दाखवत नाही. आपण नर्मदा मैयाचं घाटावर जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. या ठिकाणी नर्मदा मैयाचं सुंदर असं दर्शन होतं आपल्याला. यापेक्षा पुढे जायला नको आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. समोर मांधाता पर्वत आहे आणि या ठिकाणी समोर आपल्याला ओंकारेश्वर महादेव मंदिर दिसतंय, त्याचा कळस आहे. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आता सायरन वाजतोय, त्याच्यामुळे या ठिकाणी जलपात्र वाढणार आहे. काय योगायोग आहे बघा. आपण देव उठणी एकादशीच्या दिवशी परिक्रमा उचलली होती, संकल्प घेतला होता. अमरकंटकला आपण जया एकादशीच्या दिवशी पोहोचलो आणि आज आपण ओंकारेश्वरला आमलकी एकादशीच्या दिवशी पोहोचलो आहे आणि उद्या बारस आहे. बारसेला आपण आपला संकल्प परिक्रमेचा सोडणार आहोत. नर्मदा मैयाची परिक्रमा जरी आपली शारीरिकदृष्ट्या संपली असली तरी मानसिकरित्या परिक्रमा ही नेहमी कशी चालू ठेवता येईल याकडे आपण प्रयत्न करणार आहोत. तर आता आपण या ठिकाणी थोडा वेळ साधना करूयात आणि पुढे पुन्हा आपल्या गजानन आश्रमामध्ये आसनावरती जाऊन संध्याकाळची जी नित्यविधी आहे, आपला नित्य पूजा आहे, ती पूजापाठ करून आजचा दिवस त्या ठिकाणी विश्रांती घेऊयात आणि उद्या सकाळी आपण पुन्हा गोमुख घाटावरती संकल्प सोडण्यासाठी येऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 119व्या दिवसाच्या परिक्रमेतल्या पडावामध्ये आपण हरिवंशपुरा या ठिकाणी स्थित असणाऱ्या कावेश्वर धाम आश्रमातून साधारण 26 किलोमीटर पुढे मार्गस्थ होऊन श्री गजानन महाराज आश्रम ओंकारेश्वर या ठिकाणी संध्याकाळच्या विश्रांतीसाठी परवानगीने थांबत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये, जो की आपला नर्मदा मैयाच्या परिक्रमेतला उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघूयात उद्या आपल्याला काय काय अनुभव मिळतोय. आज कसं आहे, आज मनाची अवस्था अशी आहे की शब्द सुद्धा बोलण्यासाठी सुचत नाहीयेत, त्याच्यामुळे शब्दांमध्ये थोडीफार गफलत होऊ शकते, समजून घ्या. रामकृष्ण हरी नर्मदे हर.